आता बातम्या पाहूयात विस्ताराने। भाजपाची चौथी यादी आता जाहीर झालेली आहे। उमेदवारांच्या याद्या आता समोर येत आहेत। प्रत्येक पक्ष आता उमेदवारी जाहीर करतायत। या ठिकाणी भाजपाची आता चौथी यादी जाहीर झालेली आहे। या ठिकाणी नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय आताची मोठी बातमी, भाजपाकडून चौथी यादी जाहीर झालेली आहे। मीरा भाईंदर मधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी आता भाजपाकडून देण्यात आलेली आहे। भाजपाच्या आता चौथ्या यादीमध्ये आणखीन कोणाची नावे आहेत हे आता स्पष्ट होणार आहे। चौथी यादी आता जाहीर झाली आहे। यामध्ये आता आपण पाहतोय नरेंद्र मेहता यांचं नाव आहे, तर उमरेडमधून सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपाच्या चौथ्या यादीमध्ये आता ही नावे आपण पाहतोय। मीरा भाईंदर मधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आणखी नावे आता लवकरच समोर येणार आहे। आपण पाहतोय भाजपाची चौथी यादी जाहीर झालेली आहे। उमेदवार यादी आता ही समोर आलेली आहे। उमेदवारांची नावे आता थोड्याच वेळात समोर येणार आहेत। तर आता आपण मीरा भाईंदर मधील नाव पाहतोय। नरेंद्र मेहता यांना मीरा भाईंदर मधून भाजपानं उमेदवारी जाहीर केली आहे। उमरेड मधून सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आताची आपण बातमी पाहतोय, भाजपाकडून याद्या भाजपाची चौथी यादी आता जाहीर झालेली आहे। नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही इच्छुक उमेदवारांकडून नाराजी या समोर येताना पाहायला मिळत होता। आता या ठिकाणी मीरा भाईंदर मधून सुद्धा तशीच एक परिस्थिती पाहायला मिळत होती। चित्र ते तसं या ठिकाणी दिसत होतं। मात्र या ठिकाणी आता भाजपाकडून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपण ही आताची बातमी पाहतोय। उमरेडमधून सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपाची चौथी उमेदवारांची यादी आता जाहीर झाली आहे। अनेक उमेदवार अनेक मतदारसंघामधून इच्छुक आहेत। मात्र आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष असताना आजचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि या ठिकाणी भाजपाची आता ही आपण चौथी उमेदवारांची यादी आपण पाहतोय। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यामध्ये सुरू आहे। सर्वच पक्ष आपले उमेदवार या ठिकाणी जाहीर करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी उमेदवार एखाद्या पक्षाने जाहीर केल्यानंतर दुसरा पक्ष आपला कोणता उमेदवार या ठिकाणी जाहीर करू शकतो, कशा प्रकारची ही लढत असू शकते याकडे सर्वांचं लक्ष असतं। आणि या ठिकाणी आपण पाहतोय भाजपाची आता ही चौथी यादी जाहीर झालेली आहे, ज्यामध्ये नरेंद्र मेहता यांचं नाव आहे। उमरेडमधून सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। शुभम, भाजपाची चौथी यादी आता उमेदवारांची समोर आलेली आहे। नरेंद्र मेहता यांचं नाव आता समोर येते, काय अधिकची माहिती? नीलम, आपण बघू शकतो बहुप्रतीक्षित असलेली जी आहे भारतीय जनता पक्षाची चौथी यादी जी आहे ती बाहेर आलेली आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज ही यादी जी आहे आलेली आहे। या यादीमध्ये मात्र दोनच नावं आहेत। विदर्भातनं एक नाव येत आहे, जिथे उमरेड मधून सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सुधीर पारवे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते आणि त्यामुळे त्यांना तिकीट देण्यात आलेली आहे। त्यामुळे सुधीर पारवे हे एक विदर्भातलं नाव येते आणि दुसरं नाव येत आहे ते मुंबईमधनं आहे। मीरा भाईंदर मधनं हे नाव आहे। नरेंद्र मेहता यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। नरेंद्र मेहता हे इच्छुक उमेदवार होते आणि महायुतीमध्ये जे आहे मीरा भाईंदर या जागेवरनं जे आहे तेच होता आणि त्याचमुळे जे आहे गीता जैन यांना महायुतीमधनं शिवसेनेकडनं उमेदवारी जावी असं त्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील निर्धार होता। पण कुठेतरी त्यांचं नाव जे आहे आता पिछाडीवर आलेलं आहे। नरेंद्र लालचंदजी मेहता यांचं नाव मीरा भाईंदर मधनं आलेलं आहे। मतदारसंघ 145 पडतो मीरा भाईंदरचा आणि उमरेड मधनं मतदारसंघ क्रमांक 51 मधनं उमरेड मधनं सुधीर पारवे यांना जी आहे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आणि हे दोन्ही उमेदवार जे आहेत आपल्या जवळच्या निवडणूक कार्यालयात जातील आणि आपला उमेदवारी अर्ज भरतील। चौथी यादी जी आहे भारतीय जनता पक्षाची ही समोर आलेली आहे। शुभम, आता गीता जैन यांना भाजपाने कुठेतरी डावलल्याची आता या ठिकाणी आता चर्चा रंगू लागलेली आहे। याद्या जाहीर झालेल्या आहेत भाजपाच्या।
आता अर्थातच नीलम, प्रत्येक मतदारसंघात जे आहेत अनेक इच्छुक उमेदवार असतात. काही उमेदवार जे आहेत महायुतीकडनं लढण्यासाठी इच्छुक होते. महायुतीमधील शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटातून इच्छुक होते आणि त्याचप्रमाणे जे आहे महाविकास आघाडीमध्ये देखील तसंच चित्र होतं. पण सध्या भारतीय जनता पक्षाची जी यादी आली आहे त्यामधनं सध्याच्या विद्यमान आमदार गीता जैन जे आहेत त्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. आपल्याला माहिती आहे अपक्ष असून देखील त्यांनी शिवसेनेला साथ दिली होती. शुभम, तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा. सुधीर पारवे यांच्याशी बातचीत केली, आपण पाहूयात. उमरेड मतदारसंघ यामध्ये भावाभावांची जी लढत आपण आतापर्यंत बघत आलो होतो, त्यातच भाजपतर्फे मोठ्या भावाला म्हणजेच सुधीर पारवेंना तिकीट जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये महायुतीत एकनाथ शिंदे शिवसेना गटातून राजू पारवे यांची तिकीट नाकारण्यात आली आहे. तर या संदर्भात आपण थेट बातचीत करूया सुधीर पारवे यांच्यासोबत. सर, सगळ्यात अगोदर अभिनंदन तुमचं, आणि काय सांगाल, पक्षाने परत तुमच्यावर एकदा विश्वास दाखवलेला आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्रजी. मी भारतीय जनता पार्टीचा मागल्या 30 वर्षापासून कार्यकर्ता आहे. सातत्याने भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि विश्वासाला पात्र ठरण्याकरता त्या दृष्टिकोनातून पक्ष संघटनेने मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या मी समर्थपणे त्याचं पालन करत त्या पार पाडलेल्या आहे. कुठेही संघटनेच्या कामाकरता मला पाठवलं असेल तर तिथं कधी नाही हा शब्द सुधीर पारवेंनी कधी पक्ष संघटनेकरता म्हटलेला नाही आहे आणि म्हणणारही नाही. त्यातमध्ये माझ्यावर विश्वास टाकत 3 वेळा मागच्या कालखंडामध्ये विधानसभेत तिकीट दिली. 2 वेळा मी होतो. मागच्या वेळेस मला माझा पराजय झाला. हा मतदारसंघ, उमरेड मतदारसंघ, हा परंपरागत भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे. महायुतीमध्ये जे जे घटक पक्ष आहे एकदा त्या ठिकाणी उमेदवार झाल्यानंतर त्याला मदत करतील यात विश्वास मला आहे पूर्ण. खूप खूप धन्यवाद. तर उमरेड हा मतदारसंघ अशा नावाने यापुढे जाणला जाईल की या मतदारसंघात जे उमेदवार आहेत त्यांना विरोधक नाही. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र. आपल्यासोबत भाजपाच्या गीता जैन या फोनलाईन वरून जोडलेल्या आहेत. गीता जैन, या ठिकाणी आपण पाहतोय आता चौथी यादी जाहीर झालेली आहे. भाजपाची 2 उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. मात्र या ठिकाणी आपल्याला डावललं गेलंय. काय आपली यावरती प्रतिक्रिया? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपण पाहतोय भाजपाची चौथी यादी जाहीर झालेली आहे. 2 उमेदवार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. उमरेडमधून सुधीर पारवे यांची आता आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहेत. या ठिकाणी भाजपाचे आभार त्यांनी मानलेले आहेत. भाजपाने दाखवलेला विश्वास ते या ठिकाणी आता खरे उतरतील अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की गीता जैन यांना कुठेतरी आता डावललं गेलेलं आहे. चर्चा आता या संदर्भात रंगू लागलेल्या आहेत. भाजपाची यादी आता ही आपण चौथी यादी पाहतोय. या ठिकाणी भाजपाने गीता जैन यांना डावलल्याची, यांना उमेदवारी नाकारल्याची माहिती समोर येते. नरेंद्र मेहता यांना उमेदवारी या ठिकाणी देण्यात आली. तर उमरेडमधून सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. 2 नावं या चौथी यादीमधील आहे. आपल्यासोबत भाजपाच्या नेत्या गीता जैन फोनलाईन वरून जोडलेल्या आहेत. गीताजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? जी आपण पाहतोय आता भाजपाची चौथी यादी ही जाहीर झालेली आहे, ज्यामध्ये 2 नावं आहेत. तर कुठेतरी आपल्याला यामधून डावललं गेले अशी चर्चा आता रंगू लागली. आपली प्रतिक्रिया? मला आशा होती, वरिष्ठांनी आम्हाला प्रॉमिसही केलेलं की आपल्याला तिकीट भेटणार, पण काही कारणास्तव ते देऊ शकले नसेल. पण मी अपक्ष उभी राहणार. तर आपण आता अपक्ष उमेदवारी लढण्यावरती आता ठाम आहात का, की काही वरिष्ठांसोबत चर्चा कराल? हॅलो, मी पहिले पण अपक्षच होती आणि आताही तेच करायचं माझा विचार आहे. वरिष्ठांसोबत काही परत एकदा बातचीत कराल का या संदर्भात? बघा, आता काय बातचीत किंवा काहीचा अर्थ राहिलेला नाहीये मला असं वाटते. तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर जर मला अपक्ष लढायचं आहे तर मला दुसरी कुठलीच चर्चा करायचं हे राहत नाहीये. काय वाटतं की का नसेल दिली भाजपाकडून यावेळी उमेदवारी?
मला असं वाटतं की त्यांना काही असे कारण असावे जे ते सांगू शकत नाहीये. बाकी आमच्याकडे बरीचशी अफवा आहे. मला कुठली अफवावर विश्वास ठेवायचा ते माहित नाही, म्हणून आता ऐकून मी काही सांगू शकत नाही. जी, धन्यवाद गीताजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतो या ठिकाणी गीता जैन यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे. यावेळी त्या पुन्हा एकदा अपक्ष लढणार असल्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. चौथी यादी जाहीर झाली, ज्यामध्ये 2 उमेदवार या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत. भाजपाकडून सुधीर पारवे आणि सुरेंद्र मेहता यांची नावं आता आपण पाहतोय. तर या ठिकाणी गीता जैन यांना डावललं गेल्याची चर्चा आता रंगू लागलेली आहे. गीता जैन या अपक्ष लढणार आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिलेली आहे. भाजपाची आता यादी आपण पाहतोय. एकूणच या ठिकाणी भाजपाची आघाडी याद्यांमध्ये आपण पाहतोय. महायुतीच्या आघाडीमध्ये भाजपाच्या याद्यांमध्ये आपण आकडेवारी जर पाहिली तर भाजपा आघाडीवर आहे.